तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले डेली मार्केट ब्लॉग मध्ये, जिथं आपण बघतो डे टू डे मार्केट मुवमेंट. तर जसं की आपण बघू शकतो की मार्केट काही दिवसांपासून, म्हणजे मागच्या काही दिवसांपासून वा मागच्या काही महिन्यांपासून आपण म्हणू शकतो की एक कॉन्सोलिडेटेड टेरिटरी मध्ये आहे, जिथं मार्केटमध्ये जास्त मुवमेंट नाहीये. तर मार्केटमध्ये 25,000 ते 26,000 ह्या रेंजमध्ये एक मार्केट रेंज बाउंड झालेलं आहे. त्याच्यामध्ये अगेन दोन पार्टिशन बनलेले आहे. 25,000 ते 25,500 ही एक रेंज, आणि 25,500 ते 26,000 ही एक रेंज. म्हणजे 500-500 पॉईंटच्या दोन त्याच्यात पण कंपार्टमेंट बनलेले आहे. तर 25,000च्या अराउंड इंडेक्स असून जर 500 पॉईंटच्या मध्ये रेंज बाउंड जर मार्केट झालं असेल, तर ह्याला खूप मोठं कन्सोलिडेशन आपण म्हणू शकतो. ह्याचे एक कारण बजेटमध्ये वाढलेलं टॅक्सेशन फ्युचर ऑप्शन कॉन्ट्रॅक्टवर पण आपण म्हणू शकतो. तर आपण आजचा मार्केट ब्लॉक चालू करू व्होलॅटिलिटी इंडेक्स पासून, की जसं आपण रोज स्टार्ट करतो विक्स डेटा बघून. तर आजचा इंडिया व्होलॅटिलिटी इंडेक्स 13 वर क्लोज झालेला आहे. परत एकदा 3% पडलेला आहे व्होलॅटिलिटी इंडेक्स. व्होलॅटिलिटी दिवसेंदिवस कमी जास्त होतीये, पण एवढी कमी जास्त होत नाहीये. म्हणजे मार्केटमध्ये कन्सिस्टंट हायर साईडला व्होलॅटिलिटी किंवा व्हॉल्युम्स मार्केटमध्ये जनरेट होत नाहीये. त्याच्यामुळं मार्केट एक रेंज बाउंड झालेलं आहे. त्याचा परिणाम आपल्याला डेली क्लोजिंग वर पण अ, अ, म्हणजे निफ्टी किंवा अदर इंडेक्सेस असतील त्याच्या डेली क्लोजिंग वर पण आपल्याला त्याचा परिणाम दिसून येऊ शकतो. आता आपण बघूया बाकीचे इंडायसेस कितीवर म्हणजे कसे कसे क्लोज झालेले आहेत. तर निफ्टी 50 आपण बघू शकतो की 25,496 म्हणजे 25,500च्या अराउंड क्लोज झालेला आहे. पण आज बघा मार्केट फक्त 14 पॉईंट, कालच्या क्लोजिंग पासून आजचं क्लोजिंग हे 14 पॉईंटनी कमी जास्त झालेलं आहे. म्हणजे जास्त झालेलं आहे, 14 पॉईंट वाढलेलं आहे मार्केट. पण पर्सेंटेज मुवमेंट जर बघितली तर 0.06% मुवमेंट आहे. सेन्सेक्स मध्ये पण 0.03%ची मुवमेंट देऊन 82,248 ला सेन्सेक्स क्लोज झाला. 27 पॉईंटची घट झाली आज मार्केटमध्ये सेन्सेक्स मध्ये. निफ्टी मिड कॅप जर तुम्ही बघितलं तर 22,087 वर क्लोज झालेला आहे. 0.58%च्या वाढीनंतर 128 पॉईंटनी. तर निफ्टी 500 आपण बघितला तर 23,448 वर क्लोज झालेला आहे. 44 पॉईंटच्या वाढीनंतर 0.19%. तर बघू शकता कुठलाही इंडायसिस मेजरली काही मुवमेंट झालेली नाहीये इंडेक्स मध्ये. आणि आपण आता बघूया निफ्टीचा चार्ट. तर निफ्टीचा चार्ट आज आपण बघताल तर एक पुन्हा एकदा एक छोटी हॅमर काइंड ऑफ पॅटर्न तयार झालेला आहे मार्केटमध्ये किंवा चार्टवर, जिथं तुम्ही बघू शकता 50 डे 20 डे मुव्हिंग ॲव्हरेज एक साथच चाललेला आहे. ह्याचा अर्थ असा आहे की मार्केटमध्ये कॉन्सोलिडेशन आहे. मार्केटमध्ये ॲव्हरेजेस जेव्हा सेम एका लाईनवर, आणि खालून तुम्ही बघू शकता की 200 डे मुव्हिंग ॲव्हरेज पण एक पॅरलली सेम लेवलला यायचे आता मार्गावर आहे. तर हे दर्शवतं की मुव्हिंग ॲव्हरेजेस म्हणजे पास्ट तेवढ्या दिवसासाठी, म्हणजे 200 डे मुव्हिंग ॲव्हरेज म्हणजे 200 दिवसाचा लास्टचा मार्केटचा ॲव्हरेज 25,254 बनलेला आहे. 50 दिवसाचा ॲव्हरेज, 20 डेजचा ॲव्हरेज. तर तुम्ही सगळे जर ॲव्हरेजेस एका लेवलला आले तर तुम्ही बघू शकता की मार्केट शॉर्ट टर्म, मिडियम टर्म आणि लॉंग टर्म मध्ये काहीच मार्केटमध्ये मुवमेंट नाही. ह्याचा अर्थ मार्केट एका लेवलला स्टेडी आहे, कॉन्सोलिडेटेड आहे. तर हे मुव्हिंग ॲव्हरेजचं इंटरप्रिटेशन आपण असं करतो. तर मार्केटमध्ये चार्ट डेटानुसार तुम्ही बघू शकता की 25,500 ला एक रेजिस्टन्स आहे, 25,500-600 ला एक रेजिस्टन्स आहे, 25,650 ला एक रेजिस्टन्स आहे. म्हणजे 25,500 ते 25,700 ची एक रेजिस्टन्स झोन आहे, आणि 26,000 चा एक रेजिस्टन्स लेवल आहे मार्केटच्या वरच्या साईडला. तर सपोर्ट साईडला आपण बघू शकतो की 25,254 म्हणजे 25,250च्या अराउंड मार्केटचा एक सपोर्ट आहे, जो सॉलिड सपोर्ट आहे 200 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेजचा. आणि त्याच्या खाली जर बघू शकला तर सायकोलॉजिकल सपोर्ट एक 25,000चा आहे मार्केटमध्ये. तर चार्ट डेटानुसार 25,000, 25,250 हे तुमचे सपोर्ट आहेत. तर 25,500, 25,700 आणि 26,000 हे तुमचे रेजिस्टन्स आहे. ते एका मेजर रेजिस्टन्स लेवल पाशी मार्केट थांबलेलं आहे. व्होलॅटिलिटी जर नाही वाढली तर मार्केट ह्या लेवल्सलाच कॉन्सोलिडेट होईल. तर ऑप्शन डेटानुसार आपण आता बघू. ऑप्शन डेटानुसार आज फ्युचर क्लोज झालं 25,515 ला. तर 25,500 हा तुमचा ऍट द मनी स्ट्राईक आहे. 25,496 ला स्पॉट क्लोज झालेला आहे तुमचा. तर 25,500च्या कॉलमध्ये 71 लाख कॉन्ट्रॅक्ट आहे. तर सॉरी, पुट मध्ये 71 लाख कॉन्ट्रॅक्ट आहे, तर कॉल मध्ये 1,05,00,000 कॉन्ट्रॅक्ट आहे.
तर बघू शकता का कॉलचा ओपन इंटरेस्ट तुमचा जास्त आहे, त्याच्यामुळे मार्केटमध्ये 25,500 ची एक क्रुशियल लेवल राहू शकते. तर इथं परत बघू शकता 25,600 ला 1 कोटीच्या आसपास ओपन इंटरेस्ट आहे. 25,700 ला 1 कोटीच्याच आसपास आहे, 1 कोटी 2 लाख. 26,000 ला 1 कोटी 5 लाख आहे. म्हणजे सगळे जवळपास कॉलचे जे मेजर स्ट्राईक्स आहेत 600, 700, 800, 900, 1000, सॉरी 26,000, हे जे स्ट्राईक्स आहेत, तर ह्या स्ट्राईक्स मध्ये तुम्ही बघू शकता की एक चांगला ओपन इंटरेस्ट बनलेला आहे कॉल कॉन्ट्रॅक्ट मध्ये. ह्याचा अर्थ मार्केट वरच्या लेवलला जाण्यासाठी हार्डल एक फेस करेल, मेजर हार्डल. तर तुम्ही तुमच्या ट्रेडिंग मध्ये कॉल घेणे टाळा, असं माझ्या माझ्या अनालिसिस नुसार असं वाटतं की मार्केट वर जायला थोडं हार्डल फेस करेल. तरी पण तुम्ही ही कुठली इन्व्हेस्टमेंट ऍडवाइस नाहीये, तुम्ही तुमच्या मार्केट कन्सल्टंटला किंवा ऍडवायझरला कन्सल्ट करून मगच ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग करा. तर 25,400च्या फूट मध्ये आपण बघू शकतो 71 लाख कॉन्ट्रॅक्ट आहे. पुटचा जर डेटा बघितला तुम्ही, तर इतका मोठा ओपन इंटरेस्ट असलेली कुठलीही स्ट्राईक प्राइस नाही. ह्याचा अर्थ पुट मध्ये जास्त ओपन इंटरेस्ट कुठल्याच कॉन्ट्रॅक्ट मध्ये वाढलेला नाहीये किंवा घटलेलाही नाहीये किंवा जास्त ओपन इंटरेस्ट बिल्टअपच झालेला नाहीये. ह्याचा अर्थ खालच्या लेवल्सला मार्केट एक हॉलो ऑप्शन डेटामुळे मार्केट खालच्या लेवलला जाण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर तुम्ही ट्रेडिंग करत असताना ह्या गोष्टी ध्यानात ठेवूनच ट्रेडिंग करा आणि टाईप स्टॉप लॉसेस बरोबर ट्रेडिंग करा. ऑप्शन ग्रीक्सचा डेटा व्यवस्थित बघा. ऑप्शन ग्रीक्स आणि ऑप्शन ट्रेडिंगचं काय इंटरकनेक्शन असतं ह्याच्यावर आम्ही एक डेडिकेटेड व्हिडिओ बघितलेला आहे. तो व्हिडिओ जाऊन एकदा पुन्हा बघा. त्याच्यातून तुम्हाला समजून जाईल की ऑप्शन ग्रीक्स कसे परिणाम करतात ऑप्शनच्या प्रीमियम्सवर. तर आपण आता कॉल ओपन इंटरेस्ट, पुट ओपन इंटरेस्ट चेंज डेटा बघू. तर इथं बघा, तुम्ही बघू शकता श्रेडेड रिजन सगळ्यात जास्त कॉल ओपन इंटरेस्ट डेटामध्ये आहे. त्याचा अर्थ कॉल कॉन्ट्रॅक्ट वाढलेले आहे. ह्याचा अर्थ कॉल रायटिंग चांगलं झालेलं आहे. कॉल रायटिंग चांगलं प्रत्येक स्ट्राईक मध्ये चांगला. तर इथं बघू शकता 25,500 मध्ये 31 लाख कॉन्ट्रॅक्ट वाढली. इथं 15 लाख कॉन्ट्रॅक्ट 600 मध्ये वाढलीत. 700 मध्ये 19 लाख 20 लाखाच्या अराउंड कॉन्ट्रॅक्ट वाढलीत. 20-20 लाख कॉन्ट्रॅक्ट, 15 लाख ॲव्हरेज, 15-20 लाखांनी कॉन्ट्रॅक्ट वाढलेले आहेत प्रत्येक स्ट्राईक मध्ये, प्रत्येक मेजर स्ट्राईक मध्ये ऍट द मनी पासून. तर ह्याचा अर्थ आपण बघू शकतो की वरच्या लेवलला जायला मार्केट हार्डल फेस करेल. खालच्या लेवलला तुम्ही बघितलं तर पुट मध्ये फक्त इथं एक 17 लाखाचा ओपन इंटरेस्ट वाढलेला आहे 25,000 ला, आणि 25,400 ला एक 22 लाखाचा ओपन इंटरेस्ट वाढलेला आहे. बाकी स्ट्राईक मध्ये इतका ओपन इंटरेस्ट वाढलेला नाही. त्यामुळे हॉलो ऑप्शन डेटा बनलेला आहे पुटचा. त्याच्यामुळे एक खालच्या लेवलला जर मार्केटने एक निगेटिव्ह सेंटिमेंट जर थोडं थोडंही आलं तर मार्केटमध्ये करेक्शन येण्याचे चान्सेस आहे. म्हणजे 25,000 किंवा 25,000च्या खाली सुद्धा मार्केट जाऊ, स्लाइड होऊ शकतं. इतका वरती कॉल ओपन इंटरेस्ट बनलेला आहे. तर वरच्या लेवलला तर मार्केट हार्डल फेस करणारच आहे. तर हा होता आजचा डेली मार्केट ब्लॉग, जिथं आपण आजची मार्केट मुवमेंट बघितली आणि त्याच्यावरून उद्या मार्केटचा एक अंदाज कसा राहील ते बघितले. जर हे व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असतील तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू अवर चॅनल. आम्ही जिथं रोज तुमच्यासाठी एक मार्केट रिलेटेड कंटेंट आणत आहे. तर मित्रांनो, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा. त्यांना पण स्टॉक मार्केट बद्दल रोज इन्फॉर्मेटिव्ह कंटेंट असंच मिळत राहील. तर थँक्स फॉर वॉचिंग. भेटूयात उद्याच्या मार्केट ब्लॉग मध्ये. थँक्स.